UFS प्रोग्रामिंग मास्टर क्लासमध्ये आपले स्वागत आहे, जी आयफोन फिक्सर प्रोद्वारे सादर करण्यात आली आहे। या अंतिम वर्गासाठी तुमचे तज्ञ प्रशिक्षक आहेत एजाज अत्तार। UFS म्हणजे काय? युनिव्हर्सल फ्लॅश स्टोरेज हे eMMC पेक्षा खूप वेगवान आहे। हे सिरियल इंटरफेस वापरते, ज्यामुळे फुल डुप्लेक्स डेटा ट्रान्सफर शक्य होते। उच्च गती कार्यक्षमतेसाठी हे MPHY आणि युनिप्रो प्रोटोकॉल्सचा वापर करते। चला आवश्यक मास्टर टूल्सकडे पाहूया। फ्लॅश 64 हे UFS प्रोग्रामिंगसाठी एक शक्तिशाली बॉक्स आहे। EasyJTAG प्लस हे UFS सॉकेटसह वापरले जाणारे विश्वासार्ह टूल आहे। MIPI टेस्टर हे उच्च गती डेटा ट्रान्सफर आणि टेस्टिंगसाठी आहे। LUN म्हणजे काय? UFS मध्ये डेटा लॉन्समध्ये विभागला जातो, ज्यांना लॉजिकल युनिट नंबर्स म्हणतात। LUN 0 हे युजर डेटा आहे। LUN 1/2 हे बूट पार्टिशन्स आहेत। LUN 4 हे मोडेम बेसबँड डेटासाठी आहे। WLAN हे RPMB म्हणजेच सिक्युरिटी की स्टोरेजसाठी आहे। स्मार्ट रिपोर्टमध्ये जेव्हा चिपवर 90% लाईफ कन्झ्युम्ड असे दिसते, तेव्हा फोन हँग होऊ शकतो किंवा बंद पडू शकतो। प्रोग्रामिंगद्वारे चिप बदलण्याची गरज आहे का हे ठरवण्यासाठी आम्ही ॲट्रिब्यूट्स तपासतो। अनेकदा बदल आवश्यक असतो। प्रोग्रामिंग सुरू करण्यापूर्वी बॅकअप अत्यंत महत्त्वाचा आहे। LUN 0 1/2 साठी 512 मेगाबाइट्स ते 1 गीगाबाइट पर्यंतचा डंप फाईल बॅकअप घ्या। सिक्युरिटी डेटासाठी IMEI आणि नेटवर्कसाठी मोडेम, EFS आणि NVRAM फाईल्स सुरक्षित ठेवा। शेवटी चिपच्या ओरिजिनल कॉन्फिग डिस्क्रिप्टर सेव्ह करा। पार्टिशन कॉन्फिग किंवा डिस्क्रिप्टरमध्ये कॉन्फिग डिस्क्रिप्टर LUNsची संख्या आणि त्यांचा आकार ठरवतो। जर तुम्ही चुकीचा डिस्क्रिप्टर टाकला तर फोन Qualcomm 9008 पोर्टमध्ये जाऊ शकतो। हे चिपच्या मेंदूसारखे काम करते, जो मेमरीचे भाग कसे तयार केले जातात हे ठरवतो। नवीन अँड्रॉइड फोनमध्ये फाईल बेस्ड एन्क्रिप्शन वापरले जाते। चिप ऑफ रीड डेटा नॉईज सारखे दिसेल। डिक्रिप्ट करण्यासाठी फोन चालू असणे आणि पासवर्ड माहीत असणे आवश्यक आहे। प्रोग्रामर फक्त हार्डवेअर लेवल डेटा वाचू शकतो, पण तो वाचनीय नसतो। पूर्ण प्रोग्रामिंग प्रक्रियेमध्ये 5 मुख्य टप्पे असतात। ओळखीसाठी चिप कनेक्ट करून शोधा। तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी बॅकअप घ्या। जुना खराब डेटा काढून टाकण्यासाठी लॉजिकल इरेज करा। पार्टिशन्स तयार करण्यासाठी डिस्क्रिप्टर कॉन्फिगर करा। शेवटी डंप आणि सिक्युरिटी डेटा लिहा, जेणेकरून फोन बूट होण्यासाठी तयार होईल। राईट एररसाठी व्होल्टेज तपासा। अडॅप्टर कदाचित योग्यरित्या बसलेला नसेल। डेड बूटसाठी डिस्क्रिप्टर लॉक असू शकतो, तो ॲट्रिब्यूट्सद्वारे अनलॉक करा। एजाज सर यांची टिप: नेहमी ॲट्रिब्यूट्समधील बी कॉन्फिग डेस्कर लॉक तपासा, तो फक्त 00H असल्यासच बदलता येतो। UFS चिप्स नाजूक असतात, त्यांना काढताना आणि बसवताना काळजी घ्या। सुरक्षित तापमान म्हणून 320 ते 350 अंश सेल्सिअस वापरा। चांगल्या फ्लक्ससाठी नेहमी मूळ ॲम्टेक फ्लक्स वापरा। रिबॉलिंगसाठी 253 किंवा 153 प्रिसाइज टेन्सिल वापरा। यशासाठी मजबूत हार्डवेअर आणि प्रोग्रामिंग कौशल्ये आवश्यक आहेत। तुम्हाला काही प्रश्न आहेत का? शिका, सराव करा आणि तज्ञ बना। हा व्हिडिओ आयफोन फिक्सर प्रोद्वारे सादर करण्यात आला होता। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रोज नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचे प्रशिक्षक एजाज अत्तार होते। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।